मी तुम्हाला आज स्वामी समर्थांच्या मूर्तीला वस्त्र कसे शिवायचे ते सांगणार आहे. ते बघा, आमच्या एवढे छोटीशीच मूर्ती आहे. या जेवढ्या छोट्याशा मूर्तीला कसं वस्त्र शिवायचं ते सांगते. ती स्वामी समर्थ. हे बघा, एकदम छोटंसं कापड आहे. एवढ्या कापडाला इकडून दापटीप दिली, इकडे दापटीप दिल्या, इकडे दिल्या दापटीप, इकडे पण दिल्या. आणि हे असं स्वामीजींचं मापाबरोबर कट करून घेतले. आणि हे असं कापड घ्यायचं. हे बघा, एकदम कसं सुंदर असं वस्त्र घरच्या घरी आपण शिवू शकतो. हे बघा, एकदम छोटंसं का किती छोटीशी मूर्ती असू दे, आपण घरच्या घरी शिवू शकतो. एवढीशी छोटीशी मूर्ती आहे. हे असं दापटीप दिल्या, दाखवते आता तुम्हाला. हे मापाने एवढं शिवून घेतले मी. आणि हे असं करायचं. हे बघा, हे असं. आणि इथं आपण एक स्टिकर पण चिटकवायचं लावू शकतो, नाहीतर तर टिप देऊ शकतो. आता माझ्याकडं स्टिकर नाही आहे चिटकवायचं, आता मी इथं टिप देणार आहे. हे बघा, हे असं टीप देऊन घेतलं. तर हे टीप व्यवस्थित असं स्वामीजींना बसतं. हो आहे वस्त्र. असं आपण घरच्या घरी स्वामींच्या मूर्तींना असं वस्त्र घरच्या घरी शिवू शकतो. श्री स्वामी समर्थ.